नमस्कार. आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी. पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी तर्फे 21 मार्च रोजी कर्वेनगर येथील पंडित फार्म्स येथे सायंकाळी 7 वाजता विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध पोशाखांचे सादरीकरण द डिझाईन शोकेस 2026 या फॅशन शो मधून केले जाणार असल्याची माहिती सॉफ्टच्या प्राचार्या डॉक्टर गरिमा भल्ला यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सॉफ्ट बिझनेस इन्क्युबेशन सेंटरचे संचालक डॉक्टर सुरेश कराळे आणि प्राध्यापक सत्यजित जोगळेकर उपस्थित होते. सॉफ्ट आयोजित या कार्यक्रमातून संस्थेच्या आभूषण, फॅशन आणि आंतरविद्या शाखीय म्हणजेच इंटरडिसिप्लिनरी फॅशन विभागांच्या विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट कार्य सादर केले जाणार असून हा कार्यक्रम निमंत्रितांसाठी असणार आहे. फॅशन शोची मुख्य संकल्पना शाश्वतता ही आहे. आभूषण विभागाच्या सादरीकरणामध्ये भारतीय वारसा, परंपरा आणि आधुनिकतेचा संगम पाहावयास मिळेल. रिसायकलिंग, 3D प्रिंटिंग आणि सस्टेनेबल टेक्निकचा वापर करून साकारलेली नाविन्यपूर्ण श्रेणी हे शोचे खास आकर्षण असणार आहे. मेरा नाम डॉक्टर गरिमा भल्ला है और मैं महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था का स्कूल ऑफ फैशन टेक्नोलॉजी है, उसकी प्रिंसिपल हूँ. ये जो प्रोग्राम है ये हम हमारे बच्चे डिज़ाइन शोकेस कर रहे हैं 21 तारीख को. उसके बारे में डिटेल है कि वो क्या प्रेजेंट करने वाले हैं. यहाँ पर हमारे बी डिज़ाइन की जो डिग्री है उसमें 5 स्पेशलाइजेशन है. फैशन डिज़ाइन, टेक्सटाइल डिज़ाइन, ज्वेलरी डिज़ाइन, इंटरडिसिप्लिनरी फैशन और फैशन कम्युनिकेशन. उसके बच्चे वहाँ पर अपने अपने क्रिएशंस प्रेजेंट करने वाले हैं, जिसके बारे में हम यहाँ पर डिस्कस कर रहे हैं. माझं नाव सत्यजित प्रदीप जोगळेकर. मी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांचे स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी इथे इनोव्हेशन ऑफिसर म्हणून काम करतो. काय कार्यक्रम आहे कार्यक्रमाबद्दल? हां, तो साधारणतः आता आपला जो कार्यक्रम आहे तो 200 गारमेंट्स आपण डिझाईन शोकेस म्हणून पंडित फार्म्सला 21 मार्च रोजी आपण सादर करणार आहोत. आम्हाला असं वाटतं की प्रत्येक गारमेंट हा शो स्टॉपर असल्यामुळे ह्या शोला सर्वांनी यावं. इट्स अ ओनली बाय इन्व्हाइट शो फक्त आहे हा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3 गोष्टींवरती हा शो आहे. एक इनोव्हेशन, एक क्रिएटिव्हिटी आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे सस्टेनेबिलिटी. सॉफ्ट हे कार्यरत ग्रीन फॅशन इंडियामार्फत गेले 16 वर्ष सस्टेनेबिलिटी ह्या टॉपिकवरती, या सब्जेक्टवरती अनेक कॉलेजेस, इंडस्ट्रीज, डिझायनर्स, क्राफ्ट्समन या सगळ्यांना एकत्र घेऊन याचा आपण एक खूप मोठी मूव्हमेंट तयार केलेली आहे, जेणेकरून आर्टिझनचं पण एम्पॉवरमेंट व्हावं आणि आपल्या ज्या मुली शिकतायत त्यांना पण त्यांच्या दैनंदिन म्हणजे दर दिवशी और रादर त्यांच्या पूर्ण प्रवासामध्ये सस्टेनेबिलिटी हा एक ॲस्पेक्ट त्यांच्या डिझायनिंगपासनं त्यांच्या प्रोफेशनलिझमपर्यंत तो कुठेतरी त्यांच्या स्वतःच्या एक कॅरेक्टरिस्टिकमध्ये एम्बाईब व्हावा यासाठी आपण कार्यरत करत आहोत. तर ह्यावेळी पण ह्या शोमध्ये साधारणतः सस्टेनेबिलिटी हा एक फार मोठा पार्ट प्ले करणार आहे. तर ते कुठल्या मार्फत करणार आहे तर वी हॅव 3D प्रिंटिंग, वी हॅव पर्टिक्युलरली इको प्रिंटिंग आणि ह्या 2-3 ठिकाणी अपसायकलिंग हे 2-3 जे विषय गंभीर आहेत सस्टेनेबिलिटीवरती त्याच्यावरती आपण हा डिझाईन शोकेस सादर करणार आहोत. नमस्कार, माझं नाव डॉक्टर सुरेश कराळे. मी इन्क्युबेशन जे आपलं सॉफ्ट आहे स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी तिथं डायरेक्टर आहे. आणि जवळजवळ स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये या डिपार्टमेंटमध्ये स्पेसिफिकली गारमेंट कन्स्ट्रक्शन आणि स्विंग डिपार्टमेंटमध्ये गेली 28 वर्ष काम करण्याचा एक्सपिरियन्स आहे मला याच्यामध्ये. आता ह्यातली जी काही गारमेंट्स होणार आहेत स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधले, तुम्ही बाकीच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी शोज होतात, बऱ्याच स्कूलमध्ये पण शोचे प्रात्यक्षिकं होतात सगळी. पण यातलं स्पेशल काय आहे तर ह्याच्यामध्ये मुलींनी जे काही कष्ट घेतलेले आहेत ते फॅब्रिक डेव्हलपमेंटपासून ते गारमेंटिंग पर्यंतचा प्रवास सगळा एकाच या ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. कारण का स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी हे ग्रीन फॅशनला धरून गेली जवळजवळ 2011पासून आपण ते ग्रीन फॅशनमध्ये काम करतो आहे. आणि त्यामुळं त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो त्या डिझाईन कलेक्शनमध्ये सुद्धा
तुम्हाला दिसून येईल. त्याच्यामध्ये वापरलेले काही टेक्निक्स जे आहेत हे सगळे रेअर टेक्निक्स आहेत आणि अतिशय उत्तम बघण्यासारखे आहेत. तुम्ही ते यावं आणि तिथं तुम्ही ते सगळा शोचा आनंद घ्यावा अशी इच्छा आहे. धन्यवाद.